मॉईल लिमिटेडमध्ये करिअर करायचं आहे तर मग 2025 मधल्या या संधीबद्दलची सगळी माहिती आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात. ही आहे MOIL लिमिटेड. आता तुम्ही विचार करत असाल MOIL म्हणजे काय, तर मॅंगनीज ओव्हर इंडिया लिमिटेड. त्यांचं ब्रीदवाक्यच आहे स्टीलला ताकद देत आहोत. म्हणजे काय, तर ही कंपनी मॅंगनीज बनवते आणि हेच मॅंगनीज स्टीलला मजबूत बनवण्यासाठी लागतं. त्यामुळे साहजिकच स्टील इंडस्ट्रीमध्ये MOILचं स्थान खूप मोठं आहे. ठीक आहे, तर पुढच्या काही मिनिटात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी MOILला ओळखूया, मग 67 जागा कोणत्या आहेत ते पाहूया, पात्रता काय लागते, निवड कशी होते आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं अर्ज कसा करायचा हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ही मोईल कंपनी नक्की आहे तरी काय, आणि इथे करिअर करणं काय चांगली संधी ठरू शकतं हे जरा जवळून पाहूया. तर MOIL लिमिटेड ही भारत सरकारची एक मिनी रत्न कंपनी आहे. आता मिनी रत्न म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सरकारी कंपनी आहे जी चांगली कामगिरी करते, नफ्यात चालते आणि तिला काही निर्णय स्वतः घेण्याचे अधिकार असतात. आणि इतकंच नाही, तर ही भारतातली सगळ्यात मोठी मॅंगनीज उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे तिचं महत्त्व किती आहे हे वेगळं सांगायला नको. बरं, कंपनी किती मोठी आहे याचा अंदाज ह्या आकड्यावरून येईल. मॉईल फक्त एका ठिकाणी काम करत नाही, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये मिळून तब्बल 10 खाणी चालवते. म्हणजे कामाची व्याप्ती प्रचंड आहे. आणि कंपनी फक्त आजचा विचार करत नाहीये, त्यांचं भविष्यकालीन ध्येयही खूप मोठं आहे. विचार करा, 2030 पर्यंत त्यांना आपलं उत्पादन 30 लाख टनांपर्यंत न्यायचंय. याचा सरळ अर्थ काय होतो, कंपनीचा विस्तार होणार आहे. आणि विस्तार म्हणजे हो, करिअरच्या नवीन संधी. ओके, आता येऊया त्या मुद्द्याकडे ज्याची आपण सगळी वाट पाहत आहोत. या भरतीमध्ये नक्की कोणत्या जागा आहेत आणि किती जागा आहेत, चला बघूया. तर ही संपूर्ण भरती आहे एकूण 67 जागांसाठी. यात प्रामुख्याने GT म्हणजेच ग्रॅज्युएट ट्रेनीच्या जागा आहेत, खास करून माइन्स, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रांमध्ये. सोबतच मॅनेजमेंट ट्रेनीच्याही काही जागा आहेत. या चार्टवर एक नजर टाकली की लगेच लक्षात येतं, सगळ्यात मोठा वाटा हा खाणकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्राचा आहे. म्हणजे या फील्डमधल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, जागा कोणत्या आहेत ते कळलं, पण आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण अर्ज करू शकतो का? म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे शिक्षण. तुमच्याकडे BE, BTech, MBA किंवा संबंधित विषयातली पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुण. जनरल, EWS किंवा OBC उमेदवारांसाठी किमान 60% गुण हवेत, तर SC ST साठी 55%. आणि हो, वयाची अट, ग्रॅज्युएट ट्रेनीसाठी 30 वर्ष आहे, पण राखीव प्रवर्गांसाठी नियमानुसार सूट मिळेल. त्यामुळे जाहिरात नीट वाचणं महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही पात्र आहात, मग पुढची स्टेप काय, तुमची निवड कशी होणार? चला, ही सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ते समजून घेऊया. निवड प्रक्रिया तशी अगदी सरळ सोपी आहे. फक्त 3 टप्पे आहेत. पहिला, एक कम्प्युटरवरची टेस्ट, दुसरा पर्सनल इंटरव्ह्यू आणि तिसरा या दोन्हीच्या मार्कांवरून तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. सोपं आहे नाही का? यातला पहिला टप्पा म्हणजे कम्प्युटरवरची ऑनलाईन टेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. 1.5 तासाची म्हणजे 90 मिनिटांची ही परीक्षा असेल. या जनरल नॉलेज, रिझनिंग, इंग्रजी तर असेलच, पण तुमच्या स्वतःच्या विषयाचं ज्ञानही तपासलं जाईल. त्यामुळे तयारी जोरदार करावी लागेल. आणि हो, ही परीक्षा पास करण्यासाठी एक मिनिमम क्रायटेरिया आहे. जनरल आणि EWS उमेदवारांना प्रत्येक सेक्शनमध्ये कमीत कमी 50% मार्क मिळवावे लागतील. आणि SC, ST, OBC साठी हीच अट 40% आहे. हे लक्षात ठेवा. चला, आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. सगळं तर कळलं, पण या नोकरीसाठी अप्लाय कसं करायचं? सगळ्यात आधी ह्या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 30 डिसेंबर 2025ला आणि शेवटची तारीख आहे 20 जानेवारी 2026. वेळ खूप नाही आहे, त्यामुळे ही संधी अजिबात चुकवू नका. अर्ज करण्यासाठी 590 रुपये फी आहे, जी नॉन रिफंडेबल आहे. पण SC, ST आणि PWD प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी आणि जे MOIL मध्ये आधीपासूनच कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कोणतीही फी नाही. आता एक महत्त्वाची टिप, अर्ज भरायला बसण्यापूर्वी काही गोष्टी स्कॅन करून तयार ठेवा. तुमचा नवा फोटो,
काळ्या शाहीतली सही, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि एक स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं घोषणापत्र. हे सगळं रेडी असेल ना, तर अर्ज भरायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि बघा, स्वतः MOILने सुद्धा हेच सांगितलंय की शेवटच्या दिवसाची किंवा वेळेची वाट बघू नका, वेळेच्या आत अर्ज करा. कारण शेवटच्या क्षणी वेबसाईटवर लोड येतो, काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे ही रिस्क नकोच. तर भारताच्या कोअर सेक्टरमध्ये म्हणजे अगदी मूळ उद्योगांमध्ये एक स्थिर आणि दमदार करिअर घडवण्याची ही एक मोठी संधी आहे. मग या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? विचार कसला करताय? तयारीला लागा. शुभेच्छा.